बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसनं उमेदवार देण्याचा निर्णय काय घेतला होता आणि त्यावर पार्थ पवारांनी उघड टीका केली. मग काय, आजोबा शरद पवारांना आयती संधी मिळाली. राजकारणात बोलायला परिपक्वता लागते अशा कठोर शब्दात माध्यमांसमोर नातवाची अक्कल काढली. आता प्रश्न असा आहे, आजोबा नातवावर एवढे कठोर का बोलतायत? तर नातू पार्थची पवारांनी काही पहिल्यांदा शाळा घेतली आहे का? तर नक्कीच नाही. अजित पवार हयात असतानाही नातू पार्थ आणि आजोबांचं विळ्या भोपळ्याचं नातं होतं. मविया सरकार काळात 2020 साली सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी पार्थ यांनी केली होती. त्यावर पवार म्हणाले, माझ्या नातवाच्या मताला मी कवडीचीही किंमत देत नाही. 2019 साली मावळ लोकसभा निवडणुकीत पार्थ मैदानात उतरले, पण पवारांचा उत्साह काही दिसला नाही. म्हणूनच आता चर्चा रंगली आहे, ही नातवाला दिलेली राजकीय शिकवण आहे की राजकारणातला ठरवून टाकलेला डाव आहे. कारण एक गोष्ट सगळ्यांनाच माहित आहे, पवार विनाकारण काही बोलत नाहीत. मग खरा प्रश्न, आजोबांनी पुन्हा एकदा सार्वजनिक मंचावर नातवाची विकेट घेतली आहे का? आता अशी कुजबूज राजकीय वर्तुळात रंगली आहे.